निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सत्याचे जसे बल असते तसेच असत्याचे ही स्वतःचे असे बल असतेच। कधी कधी सत्य हरताना दिसते, परंतु जिथे गुरुकृपा आहे तिथे ते तात्पुरते हरते। अहो आई, मी जे वनात पाहिलं ना ते जर सांगितलं तर अगं काय बोलतेस तू? बघा बघा ऐकवणार नाही तुम्हाला। आणि आज मी इथे सत्य सांगतेय तर ते सत्य माझ्यावरच उलटतंय असं दिसतंय। असं कसं उलटेल? अजून मी आहे इकडे। बा नर्मदा गाठोड बांध आणि या घरातून निघ। मी सांगतोय ना, मग या घरातून निघायचं आणि कुठेही जा। तुला हवं तिथे जा, पण माझ्या घरात थांबायचं नाही। अरे पण गावातली लोक काय विचार करतील? सगळ्या गावात बोलबाला होईल त्याचं काय? गावातल्या लोकांची मला पर्वा नाहीये, पण मला ह्या बाई बरोबर आता राहायचं नाहीये। हिच्या हातचं पाणी नकोय आता मला। हा, मी तुमच्या पाया पडते। मी खरं बोलते तुमच्याशी। मी काही चुकीचं वागले नाही अहो। तुम्ही हवं तर सुरेखाला विचारा। सुरेखा सांग ना, देवा समक्ष विचारा काय खरं आहे ते। मी तुमच्याशी खोटं नाही बोलते हो। मी काही चुकीचं नाही केलंय। सुरेखांनी सांगितलं म्हणून तर आम्हाला सगळ्यांना कळलं ना। नाही तर आयुष्यभर मी ह्याच भ्रमात राहिलो असतो की तू माझी बायको आहेस म्हणून। शेवटचं सांगतोय मी तुला, नाही तर तुला घराच्या बाहेर ओढत नाही। अगं बाई जा ना, कशाला उगाच स्वतःचा पाणउतारा करून घेते? जा। जशी परमेश्वराची इच्छा, जशी नाथांची इच्छा। माधव, माधवा, माधव कुठेही जाणार नाही। माधव याच घरात राहणार। तुला एकटीला कुठेही जायचंय तिथे जा, पण माधव याच घरात राहणार। कारण माधव या घराचा वंश आहे। हे तर भलतच झालं। धाकले मालक भेटले सुरेखाला आणि हे तर शेठजीच्या बायकोलाच घराबाहेर काढलं। आता मज्जा। काय बी करून धाकल्या मालकासनी सांगितलं पाहिजे। चला चला चला। गुरुदेव, आपण गावात जायला हवं। होय गोरक्षा, हीच ती वेळ आहे। जर आपण आता गावात गेलो नाही तर हे लोक काय करतील हे सांगता येत नाही। एकमेकांविषयी इतका पराकोटीचा द्वेष आहे की एकमेकांचे प्राण घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। गुरुदेव, सगळ्या गावाला ठाऊक आहे की ती नाथ भक्त आहे, शिवभक्त आहे, तरी सुद्धा तिच्यासोबत असं का घडलं असावं? सगळ्यांच्या मनात प्रश्न येणार की ती एवढी भक्ती करत असूनही तिच्यावर हे संकट का आलं?
माणसांना हे प्रश्न पडत राहणार गोरक्ष. सज्जन मंडळींना काही दुःखांना सामोरं जावं लागतंच, परंतु त्यांची संकट दूर करण्यासाठी संत, विभूती, गुरु, सद्गुरु हे धावत जात असतात. आणि त्याच्या विरुद्ध जो दुर्जन असतो त्याला लोक सुखी पाहतात, परंतु त्याच्या मागे कली उभा असतो. हे सगळं तात्कालिक असतं. धाकले मालक, मालक. काळजी करू नका, तुमची सगळी कामं आम्ही करू. वाट बघा. हा, या आता. मालक विपरीतच घडलं समजा. नक्की झालं काय? आता तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का त्या शेठजीच्या घरच्याच काहीतरी वेगळं वागतायत? हा? महाद्या, उगाच नमनाला घडावर तेल नको. हा? स्पष्ट काय ते बोल. हो, त्या शेठजीच्या बायकोलाच घराबाहेर काढतायत. का म्हणून? अहो तेच, तिला कुणा संग तरी बघितलं म्हणून. महाद्या, तुझ्या कपाळाखाली डोळे नसून गारगोट्यात. जिला घराबाहेर काढत असतील ती नर्मदा नसेल, सुरेखा असेल. नीट बघितलं नसशील तू. अहो नाही हो, तुमची आण घेऊन सांगतोय मी. अहो शेठजीच्या बायकोलाच घराबाहेर काढलं. हे पण असं कसं होईल? त्या शेठजीच्या बायकोनच तर आम्हाला एकत्र बघितलं होतं. हो, आता माझं तर डोकं काही चालं ना बघा. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. नुसता डोक्याला ताप झालाय सगळा. काय करावं काय सुचत नाहीये. अहो मालक, आता तिला घराच्या बाहेर काढल्यानंतर समजा गावालाच समजेल ना. मग तुम्ही बघा. नाही, काहीतरी करून सुरेखाला घराबाहेर काढलं पाहिजे आणि तिच्याशी बोललं पाहिजे. मालक ते काय मला सांगू नका. नाही मार खायचं उगाच. बरोबर आहे. आम्ही बघतो काय करायचं ते. बाळा, तू सगळं ऐकलं असशील ना? हो वा. मला हे घर सोडून जाणं भाग आहे. नाही, मी पण येणार तुझ्यासोबत. असं हट्ट नाही करायचा बाळा. मलाच ठाऊक नाहीये मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे. तुझे झालेले हाल मला नाही बघवणार रे. हे बघ, माझा महादेवांवर, नाथांवर विश्वास आहे. ते काहीच वाईट होऊ देणार नाहीत. तू फक्त धीर धर बाळा. मला खात्री आहे हे सगळं संकट दूर होईल. पण ऐक, नाथांचं स्मरण करत जा आणि माझी काळजी नको करूस. हा, काळजी घ्या बा.
नर्मदा, ए नर्मदा, नर्मदा, काय ग, कुठे चाललीस तू? माहित नाही, देव जिकडे वाट दाखवेल तिकडे. अगं असं का बोलतेस? आणि काय झालं? घराबाहेर काढलं मला. अगं काय सांगतेस? शेठजी तर भलं माणूस आहे आणि नेमकं घडलं तरी काय? नको विचारू काय, पण असंच झालंय सगळं. बर, तू ना आमच्या घरला चल. आमचं घर काय लय मोठं नाही, गरीबाची झोपडी आहे. पर तू थांब, नंतरच्याला बघू काय ते. नाही, ज्या देवाने माझ्यावर घर सोडण्याची वेळ आणली ना, त्या देवाकडेच जाऊन बसणार मी. कुठेच नाही जाणार. नको अडवू मला. नवलांकिता नवरूपात तेजोमय जणू प्रभात. नवलांकिता नवरूपात तेजोमय जणू प्रभात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. देवा, गावात एक इप्रीत घडलं या. ठाऊक आहे सगळं गुरुदेवांना. देवा, तुम्हाला तर समजा ठाऊक आहे, मग असं का घडलं? शेठजीच्या घरीच जातो आहोत आम्ही. त्या माऊलीला काय त्रास झाला असेल ठाऊक आहे आम्हाला. मगाशीच तिला घराच्या बाहेर काढलं. आम्ही लय आग्रह केला आमच्या घरला थांब, नंतरच्याला बघूया. परत ती कुठं गेली काही ठाऊक नाही. काळजी करू नका, कोणतीही वेळ कायम राहत नाही. देवा, मी हात जोडते, त्या माऊलीचं काहीतरी भलं करा. उगाच आळ आणलाय तिच्यावर कसला तरी, काही कळना झालं या. निश्चितच आधी शेठजीच्या घरी जाऊन येतो. घरी कोणाला काहीच सांगू नका. घरी जाऊन सगळ्यांना सगळं सांगणार. हे गेले होतीस तोंड काळ करायला. अगं देवाच्या नावाखाली तू काय काय करते? पुण्याला भेटायला गेली होतीस. अहो, मी नाथांची शपथ घेऊन सांगते, मी शिवालयात गेली. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो. आजवर मी तुझी मनोभावे सेवा केली. आज सगळं सोडून मी तुझ्या पायाशी आले. तुला जे करायचंय ते कर, पण मी आता तुझे पाय सोडून कुठेही जाणार नाही. तुला जगवायचंय तर जगव, मारायचंय तर मार.
आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. आज आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. हात जोडतो, माफ करा आम्हाला. मागायला नाही, काही सांगायला आलोय आम्ही. नाही नको, जे झालं ते पुरे झालं आम्हाला. शेठजी, गुरुदेव काय सांगत आहेत ते ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं अजून? जिच्या पाठीशी तुमचे एवढे आशीर्वाद होते, जी रोज तुमची पूजा करायची, तिचं खरं रूप कळलंय आम्हाला. चुकताय तुम्ही शेठजी. असं नको व्हायला की पुढे जाऊन पश्चाताप होईल. काहीही पश्चाताप होणार नाही आम्हाला. आणि हो, जे ऐकलंय, जे समजलंय ते खूप आहे आमच्यासाठी. या लहान मुलावर सुद्धा अन्याय करता आहात तुम्ही. एका पोराला आपल्या आईपासून तोडता आहात. थोडे दिवस त्रास होईल त्याला, पण नंतर कळेल. मग सवय होईल त्याला. हे पहा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, तुमच्या घरात जी सून आहे तिला परत घरात घ्या. जो कलंक तिच्यावर लागलेला आहे खोटा आहे तो. आता आमचा कुणावरही विश्वास नाही. क्षमा करा आम्हाला. जशी तुमची इच्छा. परंतु शेठजी, एक लक्षात असू द्या, गुरुकृपा आहे तिच्यावर. तिचा न्याय हा अवश्य होईल. आणि तिचा न्याय कसा होणार आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन. माई, इथे थांबू नका. चला, आमच्या सोबत गावात चला. नाही देवा, आता हा कलंक घेऊन मी तिथे नाही जाणार. माई, तुमच्यावर असलेला कलंक दूर कसा करायचा हे गुरुदेव पाहतील. गुरु आज्ञा प्रमाण मानावी. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन.